काल इराणची किल्ली समोर आली होती आणि आज ट्रम्प शवपेटीमध्ये पडलेले दिसतायत। इराणची राजधानी तेहरानमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हे पोस्टर लागलेत। त्यामध्ये ते शवपेटीत पडलेले दाखवण्यात आले आणि त्याखाली संदेश आहे, वी विल किल ट्रम्प। हा फक्त संताप आहे की जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीला दिलेली उघड धमकी। आणि जर इराण खरंच ट्रम्प यांना मारू इच्छित असेल तर तो ट्रम्प यांना मारू शकतो का? जगातल्या सर्वात शक्तिशाली नेत्याला मारू शकतो का? की हे सगळं फक्त जगाला घाबरवण्यासाठी आहे? ही गोष्ट एका पोस्टरपासून सुरू झालेली नाहीये, तर अनेक वर्षांपूर्वीच्या एका निर्णयापासून सुरू झाली होती। सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, कोणताही देश एका रात्रीत आम्ही अमुक व्यक्तीला मारू, आम्ही तमुक व्यक्तीला मारू अशी भाषा वापरत नाही। त्यामागे वर्षानुवर्षांचा इतिहास असतो आणि इराणच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं। तसं बघायला गेलं तर जेव्हापासून इराण हा इस्लामिक देश झालेला आहे तेव्हापासूनचं हे वैर आहे। मात्र अलीकडे 2020 ची गोष्ट आपण केली तर अमेरिकेच्या आदेशानंतर झालेल्या ड्रोन हल्ल्यात इराणचे सर्वात प्रभावशाली लष्करी कमांडर कासिम सुलेमानी हे मारले गेले होते आणि इराणसाठी तो फक्त एक जनरल नव्हता, तो त्यांच्या लष्करी शक्तीचा आणि राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक होता। त्यामध्ये भर म्हणजे आता या वर्षी फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्ला खमेनी यांचा मृत्यू झाला आणि त्या दिवसापासून इराणच्या प्रत्येक भाषणात, प्रत्येक सभेत एकच शब्द ऐकू येत राहिला, बदला। आणि आज ट्रम्प शवपेटीत दाखवणारे पोस्टर त्याच रागाचं पुढचं पाऊल मानलं जातंय। पण इथं एक प्रश्न पडतो, अमेरिकेमध्ये अनेक राष्ट्राध्यक्ष झाले, मग इराणच्या निशाण्यावर नेहमी ट्रम्पच का? कारण इराणच्या नजरेत ट्रम्प म्हणजे सुलेमानी यांच्या हत्येचा निर्णय ट्रम्प यांनीच घेतलेला होता। त्याशिवाय सुप्रीम लीडरचा हत्यारा त्यांना मानलं जातं। अणु करारामधून अमेरिकेला बाहेर काढणारा नेता ट्रम्प आहे असं मानलं जातं। आर्थिक निर्बंध आणखी कडक करणारा चेहरा इराणसाठी ट्रम्प यांचाच आहे आणि इराणवर सर्वाधिक दबाव आणणारा राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळे आज ट्रम्प हे इराणसाठी फक्त एक व्यक्ती नाहीत, तर ते सगळ्यात मोठे विलन आहेत। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पोस्टर लागले म्हणजे खरोखरच हल्ला होणार असा नाही, कारण प्रत्येक पोस्टर, प्रत्येक घोषणा याचा अर्थ प्रत्यक्ष हल्लाच होईल असं नसतो। तर युद्ध फक्त बंदुकीने लढलं जात नाही, ते लोकांच्या मनामध्ये सुद्धा लढलं जातं आणि अशा पोस्टरचा उल्लेख असतो तो स्वतःच्या जनतेला एकत्र ठेवणं, म्हणजे इराणच्या जनतेला एकत्र ठेवणं, समर्थकांना संदेश देणं आणि विरोधकांवर मानसिक दबाव निर्माण करणं। याला सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणतात। पण इराणविषयी काही सांगता येत नाही, कारण इराणमध्येही एकमत नाहीये। त्यांचे नवीन सुप्रीम लीडर मोसबा खमेनी नियुक्ती झाल्यापासून गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। ते सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीयेत, पब्लिकमध्ये दिसले नाही। बाहेरून पाहिलं तर इराण एकसंध वाटत असला तरी प्रत्यक्षात तसं नाही। एक गट अमेरिकेसोबत चर्चेच्या बाजूने आहे इराणमधला, तर दुसरा गट हा बदला घेण्याच्या बाजूने आहे। आता या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न येतो, खरंच इराण ट्रम्प यांना मारू शकतो का? याचं उत्तर सरळ सोपं साधं नाहीये। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर हल्ला करणं म्हणजे एखाद्या सामान्य व्यक्तीवर हल्ला करणं इतकं सोपं नाही, कारण त्यांच्याभोवती सिक्युरिटीचे अनेक लेयर्स असतात। सिक्रेट सर्व्हिस, बुलेट प्रूफ वाहनं, हवाई संरक्षण, ड्रोनची निगराणी असते, सॅटेलाइट मॉनिटरिंग केलं जातं आणि प्रत्येक मिनिटाला बदलणारी सुरक्षा असते। म्हणून थेट त्यांच्यावर हल्ला करणं अत्यंत कठीण मानलं जातं। तरी सुद्धा अमेरिका सतर्क झालेली आहे, कारण अमेरिका फक्त इराणच्या सैन्याकडे पाहत नाही, तर ती इराणच्या संपूर्ण नेटवर्ककडे पाहतीये। त्याच्यामध्ये हिजबुल्ला आहे, हौथी आहे, इराकमधील इराण समर्थक गट आणि कुद्स फोर्स हे सुद्धा इराणचीच रणनीती असल्याचं बोललं जातं आणि इराणकडूनच त्यांना रसद पुरवली जाते। इराणचेच ते प्रॉक्सी गट आहेत असं नेहमी बोललं जातं। स्वतः नेहमी समोर येत नाही इराण, मात्र मित्र गटांच्या माध्यमातून हे जे प्रॉक्सी गट आहेत त्यांच्या माध्यमातून जे काही करून घ्यायचं आहे, ज्या काही घटना किंवा एखादा हल्ला घडवून आणायचा आहे तो इराण घडवून आणतो आणि दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो असं इतिहास सांगतो। आता जो इराण इस्रायल अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तींशी 39 दिवस लढा देऊ शकतो, तर मग तो काहीही करू शकतो असंही बोललं जातं। त्याच्यामुळे अमेरिका प्रत्येक धमकीला गंभीरपणे घेत आहे असं दिसतंय। आता हे जे पोस्टर आहेत जे इराणमध्ये लागलेले आहेत ते स्वतः गोळी नाहीत, पण तो इशारा असू शकतो आणि म्हणूनच अमेरिकन सुरक्षा यंत्रणा अशा गोष्टी कधीही हलक्यात घेत नाही। त्यामुळे काही दिवसांपूर्वीच ट्रम्प हे जेव्हा इराकवरून येत होते त्यावेळेला त्यांनी त्यांचं विमान बदललेलं होतं। ज्या विमानानं ते गेले त्या विमानानं परतले नाही, किंवा जे नियोजित विमान त्यांच्यासाठी होतं त्या विमानानं ते परतले नाही, तर दुसरं एक हेलिकॉप्टर मागवलं आणि त्यातून ते परत आल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे एकूणच ट्रम्प खबरदारी घेताना दिसून येत आहेत, कारण आता युद्धाची परिस्थिती आहे, हल्ले तीव्र झालेले आहे, संघर्ष वाढल्याचं दिसतंय। त्यामुळे काहीही होऊ शकतं आणि अशात अमेरिका रिस्क घेणार नाही।
आता कल्पना करा, जर ट्रम्प यांच्यावर खरंच इराणनं हल्ला केला आणि तो यशस्वी झाला तर तो फक्त एका व्यक्तीचा मृत्यू राहणार नाही, तो अमेरिका जो एक सुपर पॉवर आहे त्या अमेरिकेवरील थेट हल्ला मानला जाईल आणि त्यानंतर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं, नवीन युद्ध निर्माण होऊ शकतं, सुरू होऊ शकतं आणि आपल्यासाठी म्हणजे सामान्य लोकांसाठी, जगामधल्या सामान्य जनतेसाठी तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता वाढते. शेअर बाजार, जागतिक व्यापार या सगळ्यावर याचा परिणाम होऊ शकतो. अशात आता ज्या पद्धतीनं घडामोडी पुढे चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये इराणकडून जी किल लिस्ट आलेली आहे, म्हणजे अर्थात अधिकृतरित्या ती जाहीर करण्यात आलेली नाहीये, मात्र किल लिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर ट्रम्प यांचा आहे. आणि आता हे जे शवपेटीमधले पोस्टर ट्रम्प यांचे लावण्यात आलेले आहेत इराणमध्ये, त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये इराण ही घोडचूक करेल का, ट्रम्प यांना संपवू शकतं का, याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा.